नमस्ते विद्यार्थ्यांनो, आज आपण प्रकरण क्रमांक 3 बल व दाब याचे 35 प्रश्न बहुपर्यायी प्रश्न पाहणार आहोत. सर्व प्रश्न व्यवस्थित ॲनालायसिस करायचे आहेत, त्याचे उत्तर व्यवस्थित पाहून घ्यायचे आहेत आणि लिहून ठेवायचे आहेत आपल्या वहीमध्ये ते, कारण आपल्याला पुन्हा ते लागणार आहेत नंतर. प्रश्न क्रमांक 1, जेव्हा दोन वस्तूंमध्ये थेट भौतिक संपर्क येतो किंवा एखाद्या वस्तूच्या माध्यमातून संपर्क येतो तेव्हा कार्यरत असणाऱ्या बलाला काय म्हणतात? पर्याय तुम्ही सगळ्यांनी पाहायचे आहेत आणि त्या पद्धतीनं त्याचं उत्तर घ्यायचं आहे. बघा, पर्याय क्रमांक 2 किंवा बी संपर्क बल. नेक्स्ट क्वेश्चन, दोन वस्तूंमध्ये भौतिक संपर्क नसतानाही त्यांच्यामध्ये जे बल कार्य करताना दिसते त्याला कोणते बल म्हणतात? पर्याय क्रमांक ए असंपर्क बल, बी घर्षण बल, सी यांत्रिक बल, डी स्नायू बल. आपलं पर्याय क्रमांक ए असंपर्क बल. चला तिसरा क्वेश्चन पाहूया. झाडावरून फळ खाली पडणे, लोखंडी टाचण्या चुंबकीय ध्रुवाकडे आकर्षित होणे आणि कंगवा केसावर घासून कागदांच्या कपट्याकडे नेणे ही तिन्ही उदाहरणे अनुक्रमे कोणत्या बलांची आहेत? पर्याय व्यवस्थित पाहून उत्तर घ्यायचं आहे. पर्याय क्रमांक बी गुरुत्वीय चुंबकीय स्थितिक विद्युत. चला प्रश्न क्रमांक 4, जेव्हा आपण चेंडू जमिनीवर गरंगळत सोडतो तेव्हा तो काही वेळानंतर आपोआप थांबतो. या गतीचा विरोध करणाऱ्या बलाला काय म्हणतात? काय म्हणतात? घर्षण बल. पुढं आपला प्रश्न क्रमांक 5 घेऊया. घर्षण बलाबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? घर्षण बल हे नेहमी गतीच्या दिशेनेच कार्य करते. घर्षण बल हे नेहमी असंपर्क बल असते. घर्षण बल हे गतीच्या विरुद्ध दिशेने कार्य करते आणि ते एक संपर्क बल आहे. गुळगुळीत पृष्ठभागावर घर्षण बल सर्वात जास्त असते. पर्याय क्रमांक सी घर्षण बल हे गतीच्या विरुद्ध दिशेने कार्य करते आणि ते एक संपर्क बल आहे. प्रश्न क्रमांक 6, जर एखाद्या वस्तूवर डाव्या व उजव्या दोन्ही बाजूंनी समान मूल्याचे बल विरुद्ध दिशेने लावले तर त्या वस्तूवरील परिणाम बल 0 होते. अशा बलाला काय म्हणतात? पर्याय व्यवस्थित पाहून उत्तर नोंदवायचं आहे. पर्याय क्रमांक बी. आणि बाळांनो, हे प्रश्न जे आपण घेतो आहे तर ते तुम्ही प्रश्न आणि उत्तर लिहून ठेवायचे आहेत वहीमध्ये. जर एखाद्या वस्तूवर एका बाजूने लावलेले बल दुसऱ्या बाजूच्या बलापेक्षा जास्त असेल तर वस्तू जास्त बलाच्या दिशेने गतिमान होते. अशा बलाला काय म्हणतात? बघा, पर्यायानुसार आपल्याला ओळखायचं आहे. तुम्हाला अगोदरच उत्तर माहीत असेल तर ते तुम्ही नोट डाऊन करा. काय म्हणतात? असंतुलित बल, अनबॅलन्स्ड फोर्स. वस्तूच्या अंगी असलेल्या गतिमानतेच्या किंवा स्थिरतेच्या स्थितीबदलाला विरोध करण्याच्या नैसर्गिक प्रवृत्तीला काय म्हणतात? दाब, जडत्व, प्रवेग आणि चाल. या 4 पैकी एक उत्तर आपलं असणार आहे. पर्याय क्रमांक बी जडत्व हे उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 9 पाहूया. धावत्या बसमधून अचानक उतरताना प्रवासी पुढच्या दिशेने पडतो किंवा बस अचानक थांबल्यास प्रवासी पुढे झुकतात. हे जडत्वाच्या कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे? विरामावस्थेचे, गतीचे, दिशेचे की स्थितिक? याचं उत्तर आहे गतीचे जडत्व. पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 10, पंखा बंद केल्यानंतरही काही वेळ फिरत राहणे हे जडत्वाच्या कोणत्या प्रकारामुळे घडते? बघा, गतीचे जडत्व, विरामावस्थेचे जडत्व, दिशेचे जडत्व की गुरुत्वीय जडत्व? तुम्ही उत्तर अगोदरच येत असेल तर तुम्ही नोट डाऊन करून ठेवायचे आणि नंतर पाहायचे. आणि आपण अशा पद्धतीनं पाहू शकतो की आपले किती प्रश्न बरोबर आले, किती समजा चुकले. बघा, पुढचा प्रश्न 11, स्थिर असलेली बस अचानक सुरू झाल्यास प्रवासी मागच्या दिशेने फेकले जातात. हे जडत्वाच्या कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे? गतीचे जडत्व, विरामावस्थेचे जडत्व, दिशेचे की चुंबकीय? तर विरामावस्थेचे जडत्व. प्रश्न क्रमांक 12, वाहन वळणावर अचानक वळल्यास त्यातील प्रवासी वळणाच्या विरुद्ध दिशेला झुकतात. हे जडत्वाच्या कोणत्या प्रकारामुळे होते? पहा बरं एकदा, याच्यामध्ये विरामावस्थेचे जडत्व, गतीचे, दिशेचे की गुरुत्वीय? काय पर्याय येईल वळवण्याच्यात? तर पर्याय क्रमांक सी दिशेचे जडत्व. प्रश्न क्रमांक 13, एकक क्षेत्रफळावर लंब दिशेने प्रयुक्त असणाऱ्या बलाला काय म्हणतात? कार्य, दाब, ऊर्जा, जडत्व. दिशाने घेऊ, तिथं देशाने झालं ते थोडंसं प्रिंट मिस्टेक झाली. पर्याय क्रमांक बी दाब, प्रेशर. प्रश्न क्रमांक 14, दाबाचे SI पद्धतीतील एकक काय आहे? ज्याला शास्त्रज्ञ पास्कल यांच्या
सन्मानार्थ पास्कल असेही म्हणतात. पहा याच्यामध्ये काय येईल बाळांनो, पर्याय क्रमांक बी, न्यूटन प्रति मीटर वर्ग. चला प्रश्न क्रमांक 15. बल स्थिर ठेवून जर बल लावलेले क्षेत्रफळ वाढवले तर दाबावर काय परिणाम होतो? बघा, दाब वाढतो, दाब कमी होतो, दाब स्थिर राहतो, दाब शून्य होतो. सोपा प्रश्न आहे. पहा, दाब कमी होतो क्षेत्रफळ वाढवल्यामुळं आणि बल तेवढंच ठेवल्यामुळं काय होतं तर दाब कमी होतो. जड ओझे वाहून नेणारे हमाल आपल्या डोक्यावर कापडाची चुंबळ घडी का ठेवतात? शोभेसाठी, डोक्याचे क्षेत्रफळ वाढवून डोक्यावरील ओझ्याचा दाब कमी करण्यासाठी, ओझं हलकं करण्यासाठी, डोकं थंड ठेवण्यासाठी. पहा पर्याय क्रमांक काय येतो? बी येतो. डोक्याचे क्षेत्रफळ वाढवून डोक्यावरील ओझ्याचे दाब कमी करण्यासाठी. प्रश्न क्रमांक 17. धारदार सुरीने भाजी चटकन कापली जाते पण बोचट सुरीने कापता येत नाही, याचे शास्त्रीय कारण काय? पहा, आपण सर्वांनी पर्याय व्यवस्थित वाचायचे आणि नंतरच काय करायचे, त्याला उत्तर म्हणून घोषित करायचे जे योग्य आहे त्याला. पर्याय क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 18 पाहूया. सगळ्या बाजूंनी पृथ्वीला वेढून असणाऱ्या हवेच्या आवरणाला काय म्हणतात? बघा, जलावरण, शिलावरण, वातावरण आणि ओझोनचा थर. यापैकी आपल्याला काय करायचं आहे, उत्तर नोंदवायचे बाळांनो. तर कुठला असेल? वातावरण, ॲटमॉस्फिअर. ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक 19 पाहूया. हवेमुळे निर्माण झालेल्या दाबाला कोणता दाब म्हणतात जो समुद्रसपाटीला सर्वात जास्त असतो? बघा, द्रायूचा दाब, वातावरणीय दाब, प्लवक दाब, बल आणि चुंबकीय दाब. या चारमधलं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक बी, वातावरणीय दाब. प्रश्न क्रमांक 20 पाहूया. आपण वातावरणीय दाबाखाली सतत वावरत असूनही आपले शरीर किंवा डोके चिरडले जात नाही, याचे कारण काय? तर पहा, आपले शरीर लोखंडाचे बनलेले आहे. आता याच्यात उत्तर पहा, पर्याय पहा आणि त्याने बघा पर्याय क्रमांक बी. आपलं शरीर त्या संतुलित राहतं तेवढ्या दाबाला. ठीक आहे. जे प्रश्न म्हणजे थोडे मोठे आहेत तर त्या ठिकाणी पॅऊज करून तुम्ही ते वाचू शकताय. बघा, सर्व द्रव आणि वायू यांना एकत्रितपणे शास्त्रामध्ये काय म्हटले जाते? जे प्रवाहित होऊ शकतात, द्रायू असे म्हटले जाते. पर्याय क्रमांक बी, फ्लुइड्स. प्रश्न क्रमांक 22. द्रवाच्या दाबाबाबत खालीलपैकी कोणते विधान पूर्णपणे सत्य आहे? बघा, द्रवाचा दाब केवळ तळाशीच असतो, बाजूवर नसतो. द्रवाचा दाब खोली वाढेल तसा कमी होतो. एकाच खोलीवर द्रवाचा दाब सर्व दिशांनी सारखाच असतो आणि खोली वाढेल तसा तो वाढतो. द्रवाचा दाब पात्राच्या आकारावर अवलंबून असतो. तर पर्याय क्रमांक काय? सी आहे. पुढचा प्रश्न. वायुदाबाचे प्रात्यक्षिक दाखवताना फुगवलेला फुगा सुईने टोचल्यास तो का फुटतो? बघा, आतील हवेचा दाब अचानक एका बिंदूवर केंद्रित होऊन बाहेर पडतो. सुईमुळे वायू नष्ट होतो. फुग्याचे तापमान वाढते. बाहेरील दाब शून्य होतो. पर्याय क्रमांक काय येतो? ए येतो. आतील हवेचा दाब अचानक एका बिंदूवर केंद्रित होऊन बाहेर पडतो. द्रवात किंवा वायूत बुडवलेल्या वस्तूवर वरच्या दिशेने जे बल कार्य करते त्या बलाला काय म्हणतात? बघा, गुरुत्वीय बल, घर्षण बल, प्लवक बल का चुंबकीय बल? तर काय म्हटलं जातं? बियॉन्ड किंवा प्लवक बल असं म्हटलं जातं, बियॉन्ड फोर्स. प्रश्न क्रमांक 25. लोखंडाचा लहान खिळा पाण्यात बुडतो परंतु लोखंडाचे भले मोठे जहाज पाण्यात तरंगते, याचे शास्त्रीय कारण कशाशी संबंधित आहे? इंटरेस्टिंग प्रश्न आहे हा, कारण असे प्रश्नच आपल्यातली क्युरिओसिटी वाढवणार आहेत. तर पर्याय क्रमांक काय येतो? सी हा येतो. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्लवक बलाचे मूल्य खालीलपैकी कोणत्या दोन घटकांवर प्रामुख्याने अवलंबून असते? वस्तूचे तापमान आणि पात्राचा आकार, वस्तूचे आकारमान आणि द्रवाची घनता, केवळ वस्तूचा रंग, द्रवाचे तापमान. यापैकी आपल्याला उत्तर निवडायचे. तर वस्तूचे आकारमान म्हणजे व्हॉल्यूम आणि द्रवाची घनता म्हणजे डेन्सिटी. प्रश्न क्रमांक 27. जर वस्तूवर कार्य करणारे प्लवक बल हे वस्तूच्या वजनापेक्षा कमी असेल तर ती वस्तू द्रवात काय होते? पहा, तरंगते, बुडते, वरच्या भागावर फिरते, वितळते. आपल्याला या चार पर्यायापैकी एक घ्यायचा आहे. पर्याय क्रमांक बी, बुडते किंवा सिंक होते. आर्किमिडीजचे तत्त्व खालीलपैकी काय सांगते? वस्तूवर लागणारे बल हे तिच्या प्रवेगाच्या प्रमाणात असते.
एखादी वस्तू द्राव्यूमध्ये अंशतः किंवा पूर्णतः बुडवल्यास तिच्यावर वरच्या दिशेने बल प्रयुक्त होते. हे बल वस्तूने विस्थापित केलेल्या द्राव्याच्या वजनाइतके असते. द्रवाचा दाब सर्व दिशांनी सारखा असतो. जडत्व हे वस्तूच्या गतीवर अवलंबून असते. तर याचं पर्याय क्रमांक बी येतं. प्रश्न क्रमांक 29, पदार्थाची घनता काढण्याचे सूत्र काय आहे? या ठिकाणी घनतेचं आपल्याला काय केलेलं आहे, फॉर्म्युला विचारलेला आहे. तर त्यानुसार आपलं उत्तर दिलेल्या 4 पर्यायापैकी आपल्याला एक निवडायचं आहे. तर पर्याय क्रमांक काय तो बी हा येतो. ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक 30 पाहूया की त्याच्यामध्ये आपल्याला उत्तर आता शोधायचं आहे. बघा, पदार्थाची घनता आणि पाण्याची घनता यांच्या गुणोत्तराला काय म्हणतात, ज्याला कोणतेही एकक नसते? उत्तर आपल्याला निवडायचं आहे सापेक्ष घनता किंवा विशिष्ट गुरुत्व. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 31, दुधाची शुद्धता मोजण्यासाठी वापरले जाणारे लेक्टोमीटर आणि द्रवाची घनता मोजणारे हायड्रोमीटर ही उपकरणे कोणत्या वैज्ञानिक तत्वावर आधारित आहेत? पहा, न्यूटनचे नियम, पास्कलचे नियम, आर्किमिडीजचे तत्त्व का ज्यूल्सचा नियम? तर आर्किमिडीजचे तत्त्व याच्यावर आधारित आहेत. प्रश्न क्रमांक 32, गोड्या पाण्यातील पोहण्यापेक्षा समुद्राच्या पाण्यात पोहणे अधिक सोपे का असते? बघा, यातला आपल्याला एक पर्याय निवडायचा बाळांनो. तर पर्याय क्रमांक काय तो बी येतो. प्रश्न क्रमांक 33, धरणाची भिंत तळाशी जाड आणि रुंद का बांधली जाते? बघा, तळाशी पाण्याचा दाब सर्वात जास्त असतो, तो सहन करण्यासाठी, जास्त सिमेंट वापरण्यासाठी, तळाशी घर्षण बल कमी करण्यासाठी, भिंतीची उंची वाढवण्यासाठी. तर पर्याय क्रमांक ए हा येतो. प्रश्न क्रमांक 34 पहा, स्थितिक विद्युत बल हे खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या बलाचे उदाहरण आहे? पहा, संपर्क बल आहे, असंपर्क बल आहे, संतुलित बल आहे का घर्षण बल आहे? तर पर्याय क्रमांक काय तो बी येतो. प्रश्न क्रमांक 35 शेवटचा, MKS किंवा SI पद्धतीत बलाचे एकक काय आहे? तर MKS किंवा SI पद्धतीत बलाचे एकक काय आहे? तर न्यूटन हे बलाचे एकक आहे. आपली हा MCQचा क्विज जो आहे तो इथं हा 3ऱ्या धड्याचा संपला आहे. उद्या आपण इतर जे काही विषय असतील, धडा असेल तर त्याचं घेऊया. धन्यवाद. थँक्यू.